ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवतसेवया भगवती उत्तमश्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। आपले स्वागत आहे भागवत कृतीमध्ये. आपण भागवताचा पहिला स्कंद वाचतोय. अध्याय 8. अध्यायाचं नाव आहे कुंती देवीच्या प्रार्थना परीक्षितांचे रक्षण. श्लोक संख्या आज आहे 27. इको बंद कर. इको 1-0. नमो किंचन वित्ताय नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः. कैवल्यपतये नमः। नमो किंचन वित्ताय नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः. कैवल्यपतये नमः। नमो किंचन वित्ताय नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः. कैवल्यपतये नमः। नमो अकिंचन वित्ताय नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः। कैवल्यपतये नमः. नमो अकिंचन वित्ताय नमो किंचन वित्ताय गुणवृत्तये निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः। कैवल्यपतये नमः. माताजी. नमो किंचन वित्ताय नमो किंचन वित्ताय गुणवृत्तये निवृत्त गुणवृत्तये रामाय शांताय आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः। कैवल्यपतये नमः. नमो किंचन वित्ताय नमो किंचन वित्ताय गुणवृत्तये निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः। कैवल्यपतये नमः. शब्दार्थ. नमः नमस्कार असो. अकिंचन वित्ताय अकिंचन वित्ताय भौतिक दृष्टीने भौतिक दृष्टी अकिंचन झालेले आहेत असे त्यांना आहे तसे त्यांना भौतिक दृष्टीने भौतिक दृष्टीने अकिंचन झालेल्यांचे अकिंचन झालेले जे धन आहेत जे धन आहे त्यांना निवृत्त पलीकडे गुण 3 गुण वृत्तये वृत्तये प्रभावाला आत्मरामाय आत्मा रामाय जो आत्म्यात संतुष्ट आहे त्याला संतुष्ट आहे शांत आहे शांत अशा कैवल्यपतये
ब्रह्मानुभव ब्रह्मानुभव घेतलेल्यांच्या अधिपतीस घेतलेल्याच्या अधिपतीस नमः नमस्कार असो. अनुवाद तात्पर्य श्री प्रभात ही अनुवाद. भौतिकदृष्ट्या अकिंचन झालेल्यांचे धन असलेल्या तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही 3 गुणांच्या प्रभावापलीकडे आहात. तुम्ही स्वतःमध्येच रमण करणारे आहात आणि म्हणून तुम्ही परम शांत आहात. तुम्ही ब्रह्मानुभवात मग्न असल्याचे अधिपती आहात. तुम्हाला नमस्कार असो. तात्पर्य: केवळ निर्धनत्वामुळे मनुष्य वैरागी होतोच असे नव्हे. जीव नेहमीच एखाद्या गोष्टीचा त्याग करतो, कारण त्याला त्याहून काहीतरी अधिक मौल्यवान मिळवायचे असते. चांगल्या शिक्षणासाठी विद्यार्थी आपल्या बालसुलभ सवयींचा त्याग करतो. चांगल्या नोकरीसाठी एखादा खालची नोकरी सोडून देतो. त्याचप्रमाणे भगवत भक्त भौतिक जगाचा त्याग करतो. तो उगाच नव्हे, तर त्याला आध्यात्मिक दृष्ट्या काहीतरी उच्च प्राप्त करावायचे असते. श्रील रूप गोस्वामी, श्रील सनातन गोस्वामी आणि श्रील रघुनाथदास गोस्वामी यांनी भगवंतांच्या सेवेसाठी आपल्या प्रचूर भौतिक वैभवविलासाचा त्याग केला. लौकिक दृष्टीने ते फारच सन्माननीय होते. रूप सनातन गोस्वामी हे बंगाल सरकारचे त्यावेळचे मंत्री होते, तर श्री रघुनाथदास गोस्वामी एका मोठ्या जमीनदाराचे पुत्र होते. परंतु या गोष्टींपेक्षाही काहीतरी अधिक महान मिळवण्यासाठी त्यांनी या सर्वस्वाचा त्याग केला. सामान्यतः भगवत भक्तांजवळ भौतिक वैभव नसते, परंतु भगवंतांच्या चरण कमळात त्यांचा एक गुप्त खजिना असतो. श्रील सनातन गोस्वामींविषयी एक सुंदर घटना सांगितली जाते. त्यांच्याकडे एक परीस मणी होता. तो कचऱ्याच्या ढिगामध्ये पडलेला होता. एका अर्थार्थी मनुष्याने तो घेतला, परंतु त्याला नंतर आश्चर्य वाटले की अशी मौल्यवान वस्तू अशा उपेक्षित ठिकाणी का ठेवली असावी. म्हणून त्याने सनातन गोस्वामींजवळ पुन्हा त्या अधिक मौल्यवान वस्तूची मागणी केली. तेव्हा सनातन गोस्वामी त्याला हरिनाम चिंतामणी प्रदान केला. ज्याच्याकडे भौतिक स्वरूपाचे असे काहीच देण्यासारखे नाही त्यांना अकिंचन म्हणतात. अर्थात भक्त अथवा महात्मा कोणालाही भौतिक स्वरूपाचे काही देत नाही, कारण त्याने भौतिक संग्रह पूर्वीच सोडला असतो. तथापि तो परम स्वरूपाची ठेव पूर्ण पुरुषोत्तम भगवंत इतरांना देऊ शकतो, कारण तेच त्या भक्ताचे वास्तविक धन आहे. कचऱ्यामध्ये पडलेला परीस सनातन गोस्वामींच्या धनसंपत्तीमध्ये येत नव्हता, नाहीतर तो अशा ठिकाणी ठेवला गेला नसता. या उदाहरणाहून नवीन साधकांना हे समजावून द्यायचे आहे की भौतिक आकांक्षा आणि आध्यात्मिक प्रगती कधीही सोबत होऊ शकत नाही. सर्व गोष्टींना भगवंतांशी संबंधित पाहण्याची पात्रता नसेल तर निदान चिन्मय व जड वस्तूंमधील अंतर जाणता आले पाहिजे. सनातन गोस्वामींसारखे आचार्य सर्व गोष्टींना आध्यात्मिक दृष्टीने पाहू शकत होते. आपल्याला अशी आध्यात्मिक दृष्टी नसल्याने आपल्याला ते उदाहरण देऊन समजावून सांगते. भौतिक संस्कृतीचा विकास आणि तशी दृष्टी आध्यात्मिक प्रगतीतील मोठी समस्या आहे, बाधा आहे. अशी भौतिक प्रगती प्राणी मात्राला सर्व प्रकारच्या भौतिक तापांचे कारण असलेल्या देहबंधनामध्ये बांधून ठेवते. अशा भौतिक प्रगतीला अनर्थ म्हणजेच नको त्या गोष्टी असे म्हटले जाते. वर्तमान समयी नको असलेल्या अनेक गोष्टी समाजामध्ये प्रचुर मात्रामध्ये आहेत. देहात्म बुद्धीमुळेच त्यांची निर्मिती होते. हरे कृष्णा. आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्त करणे हे मनुष्य जीवनाचे परम लक्ष आणि आवश्यकता आहे. नको त्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने मानव शक्ती वाया जाते.
चंद्रावर जाण्याचा प्रयत्न हे मानवशक्ती कशी वाया जाते याचे एक उदाहरण आहे. कारण चंद्र प्राप्त होऊन सुद्धा जीवनाच्या समस्या सोडणार नाही. भगवत भक्तांना अकिंचन म्हणण्यात येते, कारण त्यांच्याकडे वास्तविकपणे भौतिक संपत्ती नसते. भौतिक संपत्ती प्रकृतीच्या 3 गुणांची उपज आहे. ते आत्मिक शक्तीचा हानी करतात. म्हणून भौतिक प्रकृतीची निर्मिती असलेल्या गोष्टी आपण जितक्या कमी करू तितकी आध्यात्मिक प्रगतीची अधिक संधी आपल्याला मिळते. परमपुरुष भगवंतांचा भौतिक कार्यांशी प्रत्यक्षपणे संबंध नाही. त्यांचे कार्य जरी त्यांनी ह्या जगात प्रकट केले तरी ते दिव्य असून भौतिक गुणाने प्रभावित होत नाही. जन्म कर्मचमे दिव्य. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की त्यांची या भौतिक जगातील आणि भौतिक जगाबाहेरील आविर्भाव अंतर्धानासहित सर्व कार्य दिव्य आहेत. जो मनुष्य पूर्णपणे जाणतो तो या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही, तो भगवद्धामात भरत जातो. तेत्वा देहम पुनर्जन्म नैति माम इति सर्व. या भौतिक रोगाला कारण भौतिकतेची हाव किंवा लोभ आणि भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा आहे. प्राकृतिक 3 गुणांच्या पारस्परिक क्रियांमुळे अशी लालसा उत्पन्न होत असते. तथापि भगवंतांना आणि भगवत भक्तांना अशी मिथ्या सुखाची आसक्ती नसते. म्हणून भगवंतांना आणि भक्तांना निवृत्त गुणवृत्ती म्हटले जाते. निवृत्त गुणवृत्ती. पूर्ण निवृत्त गुणवृत्ती स्वतः भगवान आहेत. कारण ते भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी कधीच आकर्षित होत नाही. तर प्राणी मात्रांची मात्र तशी प्रवृत्ती असते. काय? गुणवृत्ती. निवृत्त म्हणजे सोडून दिलं. तर जीवांची गुणवृत्ती आहे, भगवंताची निवृत्त गुणवृत्ती. त्यापैकी काही जण भौतिक प्रकृतीच्या भ्रामक आकर्षणात अडकलेले असतात, फसलेले असतात. भगवान भक्तांची धनसंपत्ती असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे भक्तही भगवंतांची धनसंपत्ती असल्यामुळे भक्त 3 गुणांच्या अतीत आहे यात शंका नाही. असावाच निष्कर्ष आहे. दुःख दारिद्र्य दूर व्हावे यासाठी भगवंतांकडे आलेले तसेच जिज्ञासा आणि तर्क करून भगवंतांकडे उन्मुख झालेले असे जे संमिश्र भक्त आहेत त्यांच्याहून अनन्य भक्त वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अनन्य भक्त आणि भगवान एकमेकांशी दिव्यत्वाने जोडलेले असतात. भगवंतांना इतरांशी काही घ्यायचे नसते किंवा घेणे नसते, म्हणून त्यांना आत्माराम असे म्हणतात. ते जसे आत्मसंतुष्ट आत्माराम आहे तसे ते भगवंतांच्या अस्तित्वात विलीन हो पाहणाऱ्या सर्व अद्वैतवाद्यांचेही स्वामी आहेत कैवल्यपती. असे अद्वैतवादी ब्रह्मज्योती म्हटल्या जाणाऱ्या भगवंतांच्या अंगकांतीत लीन होतात. परंतु भक्त मात्र भगवंतांच्या दिव्य लीलामध्ये प्रवेश करतात. त्यांना कधीही भौतिक समजू नाही. ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यं स्थापितं भूतले स्वयं रूपा रामैनं सुराति स्वभान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीव साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेव श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौर कृष्ण. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमः.
हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं स्वागत आहे पुन्हा आजच्या भागवत कथेमध्ये। कुंती देवी अतिशय भाव विभोर होऊन भगवंतांना पुन्हा पुन्हा नमस्कार करते। सुप्रसिद्ध श्लोक आपण रोज भागवत कथेच्या आधी म्हणतो, कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। तिने पुन्हा पुन्हा नमस्कार केला, नमो नमः नमो नमः। तर एक भाव आहे की नमो पंकज नाभाय नमो पंकज मालिनी नमो पंकज नेत्राय नमस्ते पंकजांग। भगवंतांची आज्ञा आहे आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण सदैव तिला भेटल्यानंतर तिचा चरण स्पर्श करायचे, तिचा आशीर्वाद घ्यायचे आज्ञा म्हणून। पण जेव्हा तिला माहिती आहे की माझं जे स्थान आहे ते सेवकाचं आहे, दासी आहे, मूळ रूपामध्ये या जगाचे जे संबंध आहे ते केवळ एखाद्या नाटकाप्रमाणे आहे। म्हणजे नाटकाप्रमाणे काही भूमिका निभवतो, कोणी पिता बनतो, कोणी माता बनतो, कोणी राजा बनतो, कोणी दास बनतो। तसं ती जाणते की या जगातील जे काही आपले कार्य आहे ते थोडा वेळ नाटकासारखं, म्हणून आपलं जे मूळ स्वरूप आहे ते विसरता कामा नये। इतकी जाण आपल्याला मनुष्य म्हणून असली पाहिजे की एक आपलं जे रूप आहे भौतिक रूप हे थोडा वेळ आहे, म्हणजे आपलं मूळ स्वरूप आहे हे नित्य आहे, कायमच आहे। एखादा कलाकार एखाद्या भूमिकेमध्ये एखाद्या नाटकामध्ये हे विसरून जात नाही की माझं एखादं मूळ रूप आहे, माझं मूळ स्थान आहे, एक माझं मूळ संबंध, माझं मूळ कुटुंब तो विसरत नाही। तर सदैव याची जाणीव असते। पण आपलं असं झालं आहे की आपल्याला मूळ आपल्या स्वरूपाची, मूळ आपल्या जीवनाची जाणीव नाही आहे। कशामुळे? मायेच्या प्रभावामुळे। आणि तो मायेचा प्रभाव प्रकट कसा होतो? स्वतः मालक बनण्याची इच्छा, स्वतः ताबा घेण्याची इच्छा मिळेल। कोणाचा ताबा? या भौतिक जगाचा। आणि भौतिक जगात जे काही आहे आपल्या जवळ, आपल्या समोर, जवळपास, त्याचा ताबा घेण्यासाठी आपण इच्छा ठेवतो, म्हणून माया शक्ती आपल्याला पकडते। आपोआप घडतं। जसं जिथं प्रकाश नाही, जिथे प्रकाश नाही तिथे आपोआप अंधार प्रकट होतो। तसं जिथे सेवेचा भाव नाही, जिथे भगवंताशी आपला संबंध आपण जाणत नाही किंवा ठेवत नाही, तिथे आपोआप मायाशक्ती प्रकट होते। माया काही असं बाह्य नाही आहे। जीवाची चेतना जेव्हा ती दूषित होते त्या मायेचा प्रभाव प्रकट होतो, असं शास्त्रामध्ये सांगितलं। म्हणून हे आपल्या हातामध्ये की आपली चेतना आपण जर शुद्ध ठेवली किंवा आपली जी मूळ स्वरूपात जी आहे ती जर आपण जपली तर निश्चितपणे आपण मायेच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो। जसं गीतेमध्ये जे म्हटलंय 7व्या अध्यायामध्ये की दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते मायामितां तजन्ते। आपलं मूळ स्वरूप जे आहे ते सदैव भगवंतांच्या शरणागतीमध्ये आहे। असं नाही की एका नवीन काही आपण करणार आहे की माम एकम शरणम सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, हे काय असं काही नवीन नाही आहे। जीवाचं मूळ स्थानच आहे, मूळ स्वरूपच आहे। आणि ह्या जगात सुद्धा आपण शरणागती केलेली आहे, मायेजवळ केलेली। भ्रामक जी शक्ती आहे मायेची तिला आपण शरणागत आहोत। आपल्याला काहीच माहीत नाही आहे की
पुढे काय होणार आहे, आणि लोक बोलून पण दाखवतात आपल्या हातात काय आहे. लोक बोलून पण दाखवतात आपल्या हातात काय आहे. जर हे समजतं आपल्या हातात काही नाही आहे, मग भगवंताचा आपण आश्रय का नाही घ्यावा. जर सर्व काही भगवंताच्या हातामध्ये आहे, या जगाच्या मायाशक्तीच्या शरणागतीपेक्षा भगवंताची शरणागती उत्तम आहे. ते जिथे पृथ्वी देवी जी आहे जाणते आणि ती सांगते की भगवंतांना प्रार्थना करते की भगवंता तुम्ही जे आहात निवृत्त गुणवृत्ती आहात. तुम्ही स्वतः या 3 गुणांचे स्वामी असून सुद्धा तुम्ही तिच्याकडे आकर्षित होत नाही, या 3 भौतिक मायाशक्तीकडे. तुम्हाला माहित आहे की हे मायावी आहे, ते काही वास्तविक नाही आहे. आणि भगवंत स्वतः संपूर्ण सृष्टीचे स्वामी असून सुद्धा या सृष्टीची त्यांना बिलकुल किंचितही आसक्ती नाही आहे, किंवा त्यांना या भौतिक सृष्टीचं आकर्षण नाही आहे. तसं या जगात लोकांना मोठी जमीन पाहिजे, हे मोठं त्यांना वैभव पाहिजे. पण भगवंत हे सर्व काही अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आणि पती असून सुद्धा किंवा स्वामी असून सुद्धा भगवंत ह्या भौतिक जगाकडे बघत सुद्धा नाही, तुच्छ समजले. तर हे जे त्यांचं वैराग्य आहे या जगामध्ये, तेच भक्तांमध्ये सुद्धा बघायला मिळतात. का आपण त्या भगवंतांचे दिव्य सनातन अंश आहोत. ममय अंश जीवलोके जीवभूत सनातन, म्हणून जो भगवंतांचा गुण आहे तो भक्तांमध्ये सुद्धा बघायला मिळतो. किंवा जे मूळ आत्मे आहेत, मूळ स्वरूपामध्ये मूळ आत्मे, त्यांच्यात तो बघायला मिळतो. जसं भगवंत ही अकिंचन आहे, त्यांना ह्या जगातलं काही संपत्तीचं आकर्षण नाही, तसंच भक्तांना सुद्धा तो गुण आहे. त्यांना भगवंताशिवाय, भगवत धामाशिवाय या जगातलं जे मायावी धन आहे किंवा संपत्ती आहे किंवा जे काही वैभव आहे त्याचं किंचितही आकर्षण होत नाही. तर हे अकिंचन मित्र आहे. भक्त कसे बनतात किंवा भक्त अकिंचन मित्र कसे बनतात, अकिंचन कसे बनतात. अकिंचन मित्र तर भगवंत आहे. अकिंचन कसे बनतात, भगवंतांशी संबंध ठेवल्यामुळे. हा एकच उपाय आहे की आपला संबंध ठेवावाच लागेल, तो जाणावा लागेल, तो स्थापित करावा लागेल, तो जपावा लागेल. जे तुकोबांचं वचन आहे अभंगामध्ये, बोलावा विठ्ठल, पाहा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. की आपल्या जीवाचा जो भाव आहे तो विठ्ठल मय करावा लागेल. जर बघायचं काही तर विठ्ठलाला बघायला पाहिजे. जर काही बोलायचं ते विठ्ठलाविषयी बोललं पाहिजे, काही ऐकायचं आहे ते विठ्ठलाविषयी बोललं पाहिजे. त्या विठ्ठलाला आपलं असं केलं पाहिजे. कारण जो आपला लोक ह्या जगामध्ये मायेच्या प्रभावामुळे किंवा तेच मालक, स्वतः मालक होण्याची किंवा स्वतः विठ्ठलाची जागा घेण्याची इच्छामुळे त्या विठ्ठलाला जाणत पण नाही, मानत पण नाही आणि आपलं म्हणत पण नाही. म्हणून हा जीव एकाकी होतो, मायेच्या तोडीमध्ये सापडतो. तर जो भक्त हे जाणतात की आपला संबंध भगवंताशी आहे मूळ, त्यांना मग ह्या जगातल्या कोणत्याही संपत्तीशी काही घेणं नसतं, त्याशी अकिंचन म्हणतात. तसंच भगवंताचे भक्त आहेत ते काय म्हणतात, निवृत्त गुण वृत्ती म्हणतात. जे मूळ भगवंतही आहे. जिथं प्रभूंनी तात्पर्याने म्हटलंय की गुण, सत्वगुण, रजगुण, तमगुण या 3 गुणांच्या प्रभावातून भगवंत मुक्त आहेच. पण भगवंताचे भक्त सुद्धा त्यातून स्वाभाविकपणे मुक्त होतात, कारण त्यांनी आपला संबंध केवळ भगवंताशी ठेवला आहे. भगवंत कसे आहे, आत्मा राम आहे. भगवंत स्वतःमध्येच आनंद घेतात. आणि जे काही त्यांनी प्रकट केलं आहे, श्रीमती राधाराणी, बलरामजी यांनी पुढचे जे अनेक विस्तार रूप आहेत, हे सर्व काही त्यांच्या शक्तीने त्यांनी स्वतः निर्माण केलं आहे. म्हणून ते याच्यामध्ये आनंद घेतात. ती त्यांची शक्ती आहे. जसं म्हणतो आपण की राधाकृष्ण एकच आत्मा आहे, फक्त 2 रूप आहे, 2 देह आहे. एक आत्मा 2 देह, राधाकृष्ण. तसं कृष्ण बलराम सुद्धा एकच स्वरूप आहे पण 2 रूपामध्ये आहे. तसं म्हणून भगवंतांना आपल्या आनंदासाठी दुसरं काही आवश्यकता नाही आहे. स्वतःमधूनच ते प्रकट करू शकतात. आणि तसं केल्यावर सुद्धा
ते अवलंबून राहत नाही दुसऱ्यावर. ते स्वतःमध्येच आनंद घेतात किंवा स्वतःच ते पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. राधाराणी पूर्ण आहे, बलरामजी पूर्ण आहे, पण ते त्यांच्यावर सुद्धा अवलंबून राहत नाही. ते स्वतः स्वयंपूर्ण कायम असतात. तेही त्यांचा गुण आहे की ते आत्माराम आहे. आपण जसं म्हणतो कुंभार तसा लोटा, बाप तसा बेटा. मग आपले जे पिता भगवंत आहे, कृष्ण आहे, जे स्वामी जर गुरु तसं तिला जगद्गुरु कृष्ण आहे. मूळ रूप गुरु अखिल गुरु कृष्ण आहे. म्हणून आपण जर त्यांचे शिष्य आहोत, म्हणजे सेवक आहोत, आपण त्यांचे पुत्र आहोत, तर म्हणून आपण तसे गुण दाखवले पाहिजे, कारण आपला मूळ संबंध त्यांच्याशी आहे. तर आपण सुद्धा काय होऊ शकतो, आत्माराम होऊ शकतो, शांत. भगवंत परम शांत आहे, त्यांना ह्या जगात कोणतीही भौतिक इच्छा नाही. तर एक सामान्य आपण एक गुण समजून घेतला पाहिजे की जर कुणाचं उदाहरण ठेवायचं डोळ्यासमोर, आदर्श ठेवायचं आहे, तो उत्तम किंवा सर्वोत्तम का नाही ठेवावा. एखादा नेता मंडळीचा घेण्यापेक्षा किंवा एखादा उद्योगपतीचं आदर्श ठेवण्यापेक्षा जो लक्ष्मीपती आहे, भगवान श्रीकृष्ण जे भगवान नारायण, त्यांचं का आपण ठेवू नये, तेही आपल्याला समजलं पाहिजे. तर भगवंत शांत आहे म्हणून त्यांचे भक्त सुद्धा शांत असतात. आपण जे म्हणतो की भुक्ती मुक्ती सिद्धी कामी, त्यांना भुक्ती पाहिजे, जगातले भोग पाहिजे, त्यांना जगातल्या दुःखातून मुक्ती पाहिजे, समस्येतून. दुःख काही असं बाहेर कुठं नाही आहे, ते आपली मनोवृत्ती आहे, आपला मनोभाव आहे की हे असं घडलं म्हणून दुःख आहे, अशी घटना घडली म्हणून दुःख नाही, ही आपलं कल्पना आहे. म्हणून दुःखातून मुक्ती पाहिजे, दुःखातून मुक्ती पाहिजे, या दुःखाच्या समस्या नको, हे भक्तांना सहज शक्य होतं. म्हातारपण येणार आहे, गुडघे दुखणार आहे, समस्या देहाच्या होणार आहे, पण भक्त याने प्रभावित होत नाही, भक्त याने दुःखी होत नाही. का, त्यांनी आपलं सुख भगवंतामध्ये शोधलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तर हाच एक उपाय आहे. मला म्हातारपण येऊ नये असं होऊ शकत नाही. मला काही देहाच्या समस्या होऊ नये असं होऊ शकत नाही. आपण जर जगात जन्म घेतला आहे, जगात हाडामासाचा देह मिळाला आहे, तर हे आहेच, होईलच. पण भगवंतांनी दिव्य ज्ञान दिलेलं आहे, त्यांनी आपल्याला हे शक्य आहे की आपण या जगात असून सुद्धा भगवंतांप्रमाणे शांत असू शकतो, जाणून की आपलं मूळ स्वरूप सच्चिदानंदमय आहे. म्हणून भक्तांना या जगात पुन्हा पुन्हा जन्माची सुद्धा काही चिंता वाटत नाही. जन्मनी जन्मनीश्वरे भवताद भक्ती राहतील. तुकोबांचंही वचन आहे की भगवंता मला तुझ्या भक्तांच्या इथे पुन्हा पुन्हा जन्म घेऊ दे, काही अडचण नाही. न घालावे गर्भवासी, न घालावे गर्भवासी, असे आहे की पुन्हा पुन्हा आम्हाला गर्भवासी काही अडचण नाही. का, आमचं चित्त तुमच्यामध्ये आहे. म्हणून भक्त कसे असतात, सुखी संसारी असतात. सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मी ठेवा, परब्रह्मी भगवंता ठेवा. त्या जगात सुखी असू शकतो आपण जर आपलं चित्त या जगातल्या गोष्टीत नाही ठेवायचं, भगवंतामध्ये ठेवायचं. ओके. तर भुक्ती मुक्ती सिद्धी कामी हे सगळं काय असतात, अशांत, सकली अशांत. का त्यांना अशा काही गोष्टी पाहिजे ज्या टिकत नाही, नाशवान आहे, म्हणून त्या शांत असतात. कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. तेच आहे, जसं भगवंत शांत आहे तर कृष्णाचे भक्त सुद्धा शांत असतात. आणि शेवटचं कैवल्यपतये नमः. इथं अद्वैतवादी जे लोक असतात त्यांच्याविषयी बोलले जात आहे की त्यांना भगवंताची सेवा नको आहे, त्यांना केवळ शाश्वत जीवन पाहिजे, शांत जीवन पाहिजे, कैवल्य निर्वाण किंवा ब्रह्मलीन व्हायचं आहे. तर अशा लोकांसाठी सुद्धा भगवंताने काय केलं आहे, व्यवस्था केली आहे. जशी तुमची इच्छा असेल कथा असतो. म्हणून अशा अद्वैतवादींना भगवंताच्या अंगकांतीमध्ये प्रवेश होतो, ते लीन होतात किंवा तर त्यांचा वास असतो काही दिवस. जेव्हा त्यांना कळतं या ब्रह्मज्योतीमध्ये शांतीता आहे,
जीवन कायमसाठीच आहे, पण आनंद नाही आहे. का? आदान प्रदान होत नाहीये कोणाशी, आदान प्रदान होत नाही. कारण भक्ती ही आदान प्रदानाचा विषय आहे, घेण्या देण्याचा विषय आहे. की आदान प्रदान, प्रेमाचं आणि आपल्या भावनांचं, आपल्या हृदयांचं आदान प्रदान, विचारांचं आदान प्रदान, ते ब्रह्मज्योतीमध्ये शक्य नाही. म्हणून जेव्हा त्या अद्वैतवादी लोकांना कळतं तिथे जाऊन की इथे काही सुख नाही आहे, ते पुन्हा या जगात जन्म घेऊन भक्तीसाठी इच्छा ठेवली. तर असे कुंती देवीने भगवंतांविषयी जिथं सिद्धांत आहे तत्व मांडलेला आहे की भगवंत अकिंचन वित्ताय आहे, निवृत्त गुणवृत्ती आहे, आत्माराम शांत आणि कैवल्यवती. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण. असेल तर विचार. कैवल्य शब्द कैवल्य म्हणजे ज्यांना ब्रह्मज्योतीमध्ये लीन व्हायचं, ब्रह्मलीन व्हायचं, म्हणून कैवल्य हा शब्द म्हटला जातो. कैवल्य धाम कुठं म्हटलं असेल तसं वैकुंठ धाम, कैलास धाम, तसं कैवल्य धाम ते काय? ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योतीचे पती कोण आहे, स्वामी कोण आहे? ते कैवल्यपती कृष्ण आहे. कैवल्य म्हणजे ब्रह्मज्योती, ब्रह्मन, निर्वाण, कैवल्य, म्हणून कैवल्य धाम. ज्यांना ब्रह्मज्योतीमध्ये लीन व्हायचं आहे त्यांना कैवल्य धामाचं आकर्षण असतं. असं वेगळं काही नाही. कैवल्य म्हणजे ब्रह्मन, ब्रह्मज्योती. ठीक आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. ग्रंथराज भागवत महापुराण की जय, समवेत गौर भक्तवृंद की जय, जय गौर प्रेमानंदे. हरे कृष्ण. जय